शांती ब्रह्म एकनाथ आदिशक्ती मुक्ताबाई महाराज ओला कुंडली गवर्धा श्री ज्ञानदेव सियावर रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव गंगा गोदावरी मैया ब्रह्मगराज भगवान की बोल भारत माता की वैदिक सनातन हिंदू धर्म सच्चिदानंद केरवा महाराज सद्गुरु जोग महाराज शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी कार्या किंवा काजी पैसा धूर काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा पांडुरंगा करू प्रथम नमन हरी दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची चरण सरोजम सान्द्रणीलाम्बुदावं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुन्मणीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं वीतमवीतं वा सर्वमे तस्मस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो जयंचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याशी आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं
विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोणोवन्त तथा गुणिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकराणी संगजो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे हरी शरण एका जनार्दनी 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 निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी ओ शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा भाव्या सुभटा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तवेळी भगवत चिंतना करता कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू वैरागी राग रसिक लोकमान्य राजमान्य देवमान्य संतमान्य वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान होण्याचा बहुमान ज्यांना सजलेला प्राप्त झाला छत्रपती शिवरायांचे गुरुजी जे ठरले ते जगदवंदनीय श्री महाराज तुकोबाराय महाराज यांचा चार चरणाचा हनुमंतरायाच्या ठिकाणी शरणांगती करून भक्तीची वाट विचारणारा प्रश्नार्थक अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल पवित्र धरा पावनधाम पुण्यसलीला दक्षिण वाहिनी गोदावरी मातेच्या तटावर वसलेलं पवित्र असं क्षर पवित्र असं तीर्थक्षेत्र नाशिक क्षेत्रामध्ये चालत असलेला हा नामयज्ञ आपल्या माढा कॉलनीमध्ये या ठिकाणी गोदावरी नगर माढा कॉलनी गोदावरी नगर हां आणि सिद्ध हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये होत असलेला हा नामयज्ञ बघता बघता तपोपूर्तीच्या दिशेनं आहे. 12 वर्ष पूर्णत्वाच्या दृष्टीनं हा नामयज्ञ आहे. एक घटिका जाते अशा 12 घटिका जातात. 12 दिवसाच्या 12 रात्रीच्या तेव्हा 24 तासाचा एक दिवस, असे 7 दिवस जातात तेव्हा एक आठवडा, असे 4 आठवडे तेव्हा 1 महिना, असे 12 महिने तेव्हा 1 वर्ष, आणि असे 12 वर्षे तेव्हा एक तप. तपाला पत लागते त्यावेळेस तप होत असतं, तपाला अनुष्ठान लागतं तेव्हा तप सिद्ध होतं, आणि तपाला संकल्प सत्य असावा लागतो तेव्हा तप होतं. आणि ज्या अर्थी आपण 12व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे त्या अर्थी आपलं अनुष्ठान आपला संकल्प हनुमंतरायाच्या ठिकाणी सत्य आहे, म्हणून 12 वर्ष पूर्णत्वाला गेले. हे लक्षात ठेवा. ही सामान्य घटना नाही. पवित्र तीर्थक्षेत्र आहे, हनुमंतरायाचं स्थान आहे. आदरणीय पूजनीय गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज, आदरणीय पूजनीय वंदनीय सागरानंद स्वामी महाराज, आदरणीय पूजनीय वंदनीय माऊली महाराज भगवान बाबा माऊली महाराज, आदरणीय पूजनीय वंदनीय आपल्या सर्वांचे हृदयस्थ असणारे दिगंबर बाबा हिरकाडे, आणि आदी करून सकल साधू संतांच्या महंतांच्या परिपूर्ण उपस्थितीमध्ये चालत असलेला हा नाशिक शहरातला सप्ताह. आपण जरी खेड्यापाड्यातून वाडी वस्तीवरून आलो असेल, पण आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायची कास सोडली नाही. हे आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून कीर्तनाच्या हजेरीमधून आपण दाखवून दिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. तसं ही वनवासाची नगरी आहे. नाशिक ही श्रीमंताची नाही, वनवासाची नगरी आहे. नाशिकमधला कितीही श्रीमंत मनुष्य पाहिला, अब्जाधीश
खर्व रुपयाचे श्रीमंत लोक नाशकामध्ये आहे, पण नाशिक शहरामधला श्रीमंत माणूस त्याच्या चेहऱ्यावरती एक उदास असा भाव असतो, कारण ही नगरी वनवासाची आहे. विठ्ठल 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 आणि वनवासाच्या नगरीमध्ये वनवासासारखंच राहावं, आणि जर थोडा जरी अधिक वागला तर इथे प्रभू रामराया त्याला पाय उतार करतात नाशिक शहरातून. हा नाशिककरांचा ज्याचा त्याचा स्वतंत्र अनुभव आहे. जसं आळंदी पंढरीमध्ये राहण्यासाठी पुण्य लागतं ना बुवा, तसंच नाशिकमध्ये राहण्यासाठी सुद्धा पुण्य अपेक्षित आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आपण सर्व आज या छोट्या खाणे कीर्तनमालेसाठी ज्ञानतीर्थावरील जमलेले सगळे यात्रेकरूंचं दर्शन मला झालं आहे. आदरणीय महाराजांच्या माध्यमामधून नाशिक शहरामध्ये आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून भक्तीची कास धरून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे गुणीजन साधू सज्जन मुनिजन या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी आदरणीय आमचे लहू महाराज, आदरणीय हरिभक्त परायण आमचे साठे महाराज, हो पूजनीय आदरणीय गुरुवारी आमचे नारायण बाबांच्या सावलीत वाढलेले आहे ते चांगला परिचय. आदरणीय आमचे भास्कर महाराज, बरोबर ना, हां सुदर्शन महाराज, हां वडबारा ना, राजदेरवाडी, हां बरोबर, थोडा 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 हां हां नाही मग आता एकच आहे की. आणि आपण सर्व आदरणीय पूजनीय आमचे सोपान महाराज येतमल असतील, आदरणीय हां ऋषिकेश महाराज, गोरख महाराज, अविनाश महाराज, सचिन महाराज, रवींद्र महाराज, कैवल्य महाराज, वा आदरणीय आमचे नवनाथ महाराज, मयूर महाराज आणि पवार महाराज आणि काय केदार महाराज, वा इकडे विनेकरी रोहित महाराज आमचे आदरणीय सर आहे. आणि सर्व बाल गोपाळ साधू सज्जन, वा सर्वांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतो पण. विठ्ठल विठ्ठल आणि एक हुशारी पण केली आपण. ज्यांना टाळ येतो त्यांच्याकडे टाळ आहे, ज्यांना टाळ नाही त्यांची टाळी आहे. पण आजची टाळी उद्याचा टाळ आहे हे लक्षात ठेवा. आनंद आहे. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. आदरणीय ताई आहेत, हां शीतलताई तुपे सांगतो ना, आदरणीय सीमाताई आहेत पोटे, अजून पूजाताई आहेत, आदी करून सर्व हां वा वा नाही जातो की विदर्भाची माती बुवा, त्यांनाही वंदन करतो. त्यांच्या 2 शब्दाच्या बोली भाषणावरूनच मी म्हणलो विदर्भातले आहेत का, म्हणले वा. आणि त्यातली त्यात आनंद झाला. भजन भीष्म सर्व दर्शनाचार्य आदरणीय वक्ते बाबांचे आद्य शिष्य ते. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्ते बाबा आपल्याला माहीत नसतील, पण जसं एखादं प्रोडक्ट असतं विशेष कारखान्याचं, ते सगळ्या कंपन्यांना माल पुरवतं, तसं वक्ते बाबा असे होते बाबा. उभ्या महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांना जेवढं भांडवल तेवढी मूळ असणारी गंगा, परमार्थाचं गंगाद्वार म्हणजे वक्ते बाबा होते. तेवढी वाणी कठीण होती, तिथे राहणं एवढं सोपंही नव्हतं. कधी कधी आशीर्वादाऐवजी शापही मिळायचा, पण तो शापसुद्धा आशीर्वादाचा असायचा, हे विशेष आहे. तो शापही लाडाचा असायचा. असे बाबांच्या सानिध्यामध्ये आपण वाढलात. आता हे नाशिककरांचं प्रेम आपण कसं धारण केलं हे माहीत नाही, पण जसं धारण केलं आहे तसं शेवटच्या श्वासापर्यंत राहू द्या बुवा. हात जोडून विनंती करतो. आधी करून मातृशक्ती पितृशक्ती बंधुत्व प्रेम करणारे सर्व गुंजन टाळकरी उत्तम अशी साऊंड सिस्टीम तुम्हालाही वंदन करतो. शरण शरणजी, हो हे राहिले अजून ज्यांच्या ताब्यात कीर्तने, आदरणीय स्वप्नील महाराज, पांडुरंग बाबा वैद्य म्हणायचे, पूजनीय आदरणीय वैकुंठ अशी प्रातस्मरणीय वैद्य बाबा म्हणायचे. कीर्तनकार त्यांचा शब्द नाही सांगत, पण कीर्तनकार हा आपलं मृदंगाचार्य हा कीर्तनाचा मालक असतो. हा माझा शब्द झाला, त्यांचा वेगळा आहे. ऐका, म्हणजे घर मालक जसा असतो तसा संपूर्ण कीर्तनाचा मालक. कारण का, ताल त्याच्याकडं, लय त्याच्याकडं, सोरही त्याच्याकडं. विठ्ठल विठ्ठल शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाबाव्या सुभटा. जगद्गुरु तुकोबाराय प्रश्न विचारतायत हनुमंतरायाच्या ठिकाणी, काय भक्तीच्या त्या वाटा. सर्व जाणकारा हे वेळ घालवत नाही, सर्व विद्वत प्रचुर आपण, शिर निर्विवेक संपन्न श्रुते आहात. ऐका, भक्तीची कास
भक्तीची वाट तुकोबाराय विचारतायत. आणि तुकोबारायांच्या भक्तीच्या प्रांतातला अधिकार एवढा मोठा आहे महाराज. तुकोबाराय सर्व अंगाने परिपूर्ण आहे. पूजनीय बहिणाबाई महाराज म्हणतात, वारकरी संप्रदायाची जी इमारत बहिणाबाई महाराजांनी उभी केली ना, त्या इमारतीचा कळस तुकोबाराय केली. लक्षात ठेवा, तुका झाला शे कळस, भजन करा सावकाश. ज्ञानोबाराय जर पाया होतात, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झाला शी कळस, भजन करा सावकाश. जगद्गुरु तुकोबाराय एवढ्या पवित्र इमारतीच्या ठिकाणी जर कळसाच्या ठिकाणी शोभत असतील, तर तुकोबारायांच्या भक्तीची उंचीची सीमा आपण मनामध्ये धारण करा. काय तुकोबाराय असतील एवढ्यावर नाही महाराज, सर्वसामान्यांपेक्षा ज्या काळाची सगळ्या जगाला भीती आहे, त्या काळाला तुकोबारायच्या नामाची भीती. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता तुकाराम नाम घेता कापेम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, जळी दगडा सहित वया, तारी येल्या जैशालाया, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. तुकोबारायाचं सामर्थ्य एवढं आहे का कळी काळाला सुद्धा भीती वाटायची ज्यांच्या नामाने. त्या तुकोबारायाचा भक्तीचा अधिकार एवढा आहे, मग तरी तुकोबाराय हनुमंतरायाला भक्तीची वाट का विचारतात ही शंका आहे. विठ्ठल विठ्ठल एवढ्यावर नका थांबू महाराज. तुकोबाराय काय सामान्य घराण्यामध्ये नव्हते. ज्यांच्या कुलाचारामध्ये अगोदर 7 पिढ्या तुकोबाराय आठवेत. मूळ विश्वंभर बाबा, हरी महाराज, मुकुंद महाराज, पदाजी महाराज, विठोजी महाराज, शंकर महाराज, कान्होबा महाराज, आपलं काण्या महाराज, आणि नंतर बोलोबा महाराज, कणकाई मातेच्या पोटी सावजी महाराज मोठे बंधू. तुकोबाराय 2 नंबर, 3 नंबर कान्होबा महाराज. भगवान शंकराचा अवतार सावजी महाराजांचा. तुकोबाराय महाविष्णूचा अवतार आहे आणि कान्होबा महाराज ब्रह्मदेवाचे अवतार आहे. एवढ्या विशिष्ट घराण्यामध्ये ज्यांचा अवतार आहे, जन्मकाळे, ते तुकोबाराय महाराज. ऐका, एवढ्यावर नाही प्रकरण थांबत. नृसिंह अवतार जेव्हा झाला हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी, भक्त प्रल्हादी तेच तुकोबाराय. राम अवतारामध्ये अंगदजी वाले पुत्र तेच तुकोबाराय. कृष्ण अवतारामध्ये द्वापारामध्ये उद्धवजी झाले तेच तुकोबाराय. तोच विटेवर देव राहिला नामदेवराय सुद्धा तेच तुकोबाराय झाले. असा एका युगाचा साक्षीदार नाही. युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे, पाठी मागे डोळे दाबून उभी. भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे, पाठी मागे डोळे दाबून उभी. सौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. असे नामदेवराय जे होते, त्या नामदेवरायांचा अपूर्ण राहिलेला अभंगाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अवतार झाला तुकोबारायांचा. एवढ्यावर नाही, जो जो अवतार झाला, जे जे झाले अवतार, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. नारे अवतार, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर.
झाले अवतार तुका त्यांचे बरोबर किंवा संप्रदाय सकळांचा हे थोनिया. सामान्य नाही घटना. एवढे जर विशेष घराण्यामध्ये किंवा माझ्या वडिलांची निराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा किंवा साधा वया, कारण ही सामान्य घटना नाही. देवोनिया जीव वडिले साधेला ठाव. महाराज हे घराणं आहे तुकोबारायांचं. अशा पवित्र घराण्यामध्ये जर तुकोबाराय येत असतील, वारकरी संप्रदायाची कास सांभाळतात, छत्रपती शिवरायांसारखा राजा ज्यांच्या चरणावर येत असेल, काय सामान्य तुकोबारायचा अधिकारी का महाराज? काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार षड विकारांचा मुळात समूळ नायनाश करणारे तुकोबार आहे. मग असे तुकोबाराय अधिकारी असताना का हनुमंतराला वाट विचारतात, ही शंका आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका, एक एक प्रकरण तुकोबारायांचं स्पर्शित करूया. ज्यावेळेस भामचंद्रावर तुकोबार, कारण तुकोबारायांच्या जीवनाचे 3 पैलू, एक सांसारिक तुकोबार आहे, एक साधक तुकोबार आहे आणि एक सिद्ध तुकोबार आहे. संसारामध्ये तुकोबाराय राहिले, आपल्या श्रीमंत संसार होता तुकोबारायांचा. 65 लाख रुपये रोख जहागिरी तुकोबारायांची आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पूजनीय लवितकर बाबांनी त्याच्यावर अध्यासनामध्ये स्वतंत्र प्रकरणच लिहिलेलं आहे. एवढी मोठी श्रीमंती आहे तुकोबारायांची. 10 गावची जहागिरी, चाकण 84चा फेरा तुकोबारायांचा आहे. एवढे श्रीमंत घराण्यातले तुकोबार आहे. हे सांसारिक तुकोबार आहे. वयाच्या 9व्या वर्षी पहिलं लग्न, लोगाव सख्या मामाची मुलगी आहे मा रुक्मिणी केली, पण दम्याचा आजार असल्यामुळे वयाच्या 13व्या वर्षी महाराजांना नाही, पत्नीला, पहिल्या पत्नीला दम्याचा आजार, म्हणून दुसरी पत्नी आप्पा गोळू यांच्या श्रीमंत कुळातील आई जिजाऊ म्हणजेच आवली आईसाहेब केल्या. आणि नंतरचा कालखंड तुकोबारायांच्या संसारातील विघातक निर्माण झाला. सावजी महाराजांना वैराग्य निर्माण झालं. सावजी महाराजांच्या पत्नीचं निधन झालं. मायबाप निघून गेले, गोठ्यातली बैलही निघून गेली, भावाने खतावण्या वाटल्या आणि तुकोबारायांनी देहू सोडलं आणि भामचंद्रावरती गेले. 7 दिवस अनुष्ठान केलं. त्रिभुवन सुंदर कोटी कंदर पदर पदन रुक्मिणी रमण करुणावरणाले पंढरीश पांडुरंग परमात्म्याने आविष्कार स्वरूपामध्ये भगवान परमात्म्याने जो जपी तपी त्यागी संन्यासी महानुभूनी वैराग्यांना प्राप्त होत नाही. मृदंगाच्या तालामध्ये त्याचा ताल यावा, तो देव मिळत नाही. गाणाऱ्याला वाटतं त्या स्वरामध्ये देवाचा स्वर यावा, येत नाही. कीर्तनकाराला वाटतं माझा सिद्धांतच देव व्हावा, होत नाही. टाळ वाजून वाजून भजनी मंडळाने टाळ नगरून बदलून आणले, पण देव स्वप्नात आला नाही. एवढं प्रकरण कठीण आहे. आणि तो वैकुंठीचा राणा तुकोबारायांच्या समोर प्रगट झाली. भामचंद्रावर म्हणजे भालचंद्र, तीच भामगिरी. अशा त्या ठिकाणी तुकोबारायांबरोबर राहिले. कान्होबा महाराजांना दर्शन झालं आणि आज्ञा केली देवाने, तुकोबाराय आता एवढं कठोर अनुष्ठान करू नका. ज्या ज्या वेळेस तुमचा संकल्प होईल, मी साक्षात तुमच्या ठिकाणी असेल, तुमच्या बरोबर असेल. भगवान परमात्मा ज्यांच्या सेवेमध्ये दृढ आहे, रत आहे, ते तुकोबाराय. एवढ्यावर प्रकरण थांबत नाही. भंडारा डोंगरावर आईसाहेब निघाल्या तुकोबारायांना भाकरी घेऊन. सर्वांना प्रकरण माहीत आहे. करवंदीचा काटा पायातून भरला. कोणाला? आईसाहेबांना. डोक्यावरची पाटी पडली, पाणी सांडलं आणि सांडलेल्या स्वर देत राहा विठ्ठल विठ्ठल. ऐका, अशा प्रसंगाला काटा भरला. आता काटा असा आहे महाराज, काटा हा कशाने काढावा लागतो? काटा हा काट्यानेच काढावा लागतो. दिगंबर महाराज तिथं सुई आणायची कुठून? आता तुम्ही काट्याने अजून कोणाचा काटा काढला नाही, ती तुमची वृत्ती नाही. पण राजकीय लोकांना विचारा, काटा हा काट्यानेच काढावा लागतो. नेम नाही, खरंच आहे ना. मग काटा कशाने काढावा लागेल? काट्यानेच काढावा लागेल. आता मला सांगा, करवंदीचा काटा काढायचा आहे म्हणजे देवाने ब्रह्मांड नायकाने दुसरा काटा तोडायचा आहे. काटा काढण्याचा नेम आहे महाराज. ज्याच्या पायात काटा भरलेला आहे त्याने तो पाय कुठे घ्यायचा आहे? आपल्या मांडीवर घ्यायचा आहे. महाराज, ज्याच्या चरणाचं दर्शन होण्यासाठी जन्मयुगांतर सहस्र जन्म घ्यावे लागतात, त्या ब्रह्मांड नायकाने ज्यांच्या पत्नीचा पाय मांडीवर घेतला आहे, त्या तुकोबारायांचा काय अधिकार असेल हे लक्षात ठेवा. एक, आणि त्याला स्प्रे मारावा लागतो काटा काढायला. मग काय करावं लागतं? अरे काटा काढायला काय करावं? स्प्रे काय करावं लागेल? हां, असं असं मोकळं का बोलू हा ना. जरी नाशिकमध्ये असले तर सर्व खेड्यातलेच आहे ना. ऐका, त्याला तोंडामध्ये बोट टाकावं लागतं आणि थुंका लावावा लागतो. मग ती जागा स्वच्छ होते आणि नंतर काटा हळूवार काढावा लागतो. आईसाहेब म्हणल्या हळूवार का? म्हणले काळजी करू नको, मोठमोठ्यांचा काटा काढलेला मी आहे.
तुझा काटा समजणार सुद्धा नाही. खरंच आईसाहेबांना कळालं नाही. मला सांगा आईसाहेब तुकोबाराय आणि भगवान परमात्मा भंडाऱ्या डोंगरावर एकत्र भोजन करतात. स्वर्गीचे देव गंधर्व किन्नर ती साक्ष होऊन तिथे उभे राहतात. आणि म्हणून त्या ठिकाणी भरपूर पद्धतीनं अन्नदानाचा कार्यक्रम झाला. अखंड भंडारा तिथे झाला. आणि त्या भंडाराच्या पर्वतावरती तुकोबारायांच्या पत्नीने देवाकडे वचन मागितलं का हा त्रास नको. तुकोबारायांच्या पत्नीनं शिव्या द्याव्या आणि त्या देवाला पूजेसारख्या वाटाव्या हे ज्यांचा अधिकार आहे ते तुकोबाराय. तरीसुद्धा का हनुमंतरायाला प्रार्थना करतात किंवा विचारतात ही शंका आहे. विठ्ठल विठ्ठल रायगडाच्या दुर्गामधून आवाज अजूनी घुमती. अशीचा मुची माता असती सुंदर रूपवती. आम्ही असेच निपजलो असतो वदले छत्रपती. अशा छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते मिळवलं, अनुभवलं. हजारो मावळ्यांना एकत्र केलं. रणशार्दूल पद्धतीनं नरवीरांची उत्पत्ती झाली आणि संपूर्ण हिंदुस्थानामध्ये भगवा फडकवला. त्या छत्रपती शिवरायांना ज्यावेळेस तुकोबारायांची कीर्ती कळाली ना, छत्रपतींनी ठरवलं आपल्या देशामध्ये जर असा साधू असेल तर आपण सेवेत गेलं पाहिजे. आपला राज्यकारभार काय कामाचा, म्हणून राज आश्रय द्यावा धर्मसत्तेला. म्हणून छत्रपतींनी नजराणा पाठवला. नजराणा काय सामान्य नव्हता. नजराण्यामध्ये दासदाशा, घोडे, हत्ती, जवार, सोनं तोळ्याने नाही किलोने पाठवलेलं होतं. किती? किलोने. सर्व जरभरीत कपडे आणि सालाना पगार हे सर्व त्या असणाऱ्या नजराण्यामध्ये होतं. तरी त्या ठिकाणी सरळ उत्तर दिलं महाराजांना. म्हणले महाराज हे तुमचं सोनं, ही तुमची चांदी हे आम्हाला लागत नाही. सोने चांदी आमा मृतिकी. मृतिकी म्हणजे माती समान. मला कधी कधी असा मोठा गहन प्रश्न पडतो, यदा माझ्याकडे छत्रपती आले असते तर मी चुकून असं म्हटलो नसतो. ते वैराग्य माझ्या ठिकाणी मी इतरांचं नाही सांगत, माझं सांगतोय. हे लक्षात ठेवा. सामान्य घटना आहे का महाराज, किती अंतर पडला आहे लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज एवढा बलाढ्य राजा, यशवंत कीर्तिवंत, होणार नाही महाराज असा राजा, एक लक्षात ठेवा. एवढे विशेष राजे ते तुकोबारायांच्या चरणी लोळवण घेत आहेत. तरी तुकोबाराय नाही, म्हणजे तुकोबारायांचा लोभ गेला. तुकोबारायांच्या ठिकाणी मंबाजीबावांनी काठीने मारावं, तुकोबारांनी सांगावं नाही महाराज तुमचे पाय चेपून देतो. आमचा मित्र होता दिगंबर महाराज गिरी नावाचा, मधुकरीला चाललो होतो आम्ही, म्हणजे त्याला घेऊन येण्यासाठी मोटरसायकल देऊ फाट्यावर गेलो मी. आणि येताना तो म्हणला महाराज मला चालवायची, तुम्ही मागे बसा. म्हणलं हरकत नाही. मी मागे बसलो आणि तो पुढे बसला. चुकून एका बसमधून एका व्यक्तीने नको ते कृत्य केलं आणि याने लिननचा शर्ट घेतला होता त्या दिवशी, 1100 रुपये मीटरचा नवीन शर्ट. मला म्हणे कसा दिसतो, आणि तेवढ्यातच ठोकला वरून. तो म्हणला अरे अरे, आता त्याला त्याने ते एक्सिलेटर कमी नाही केलं गाडीला. असं कुठली गाडी ती PMT थांबवली त्याने. म्हणजे थांबा, आता तो ड्रायव्हरही आळंदीचा होता महाराज. आळंदीतले दगड ज्ञान बोलतात. तर त्या ठिकाणी ड्रायव्हर म्हणलं काय झालं, म्हणले बघितलं का गाडी थांबवा. ड्रायव्हर म्हणले येवण अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त, प्रसाद देऊनी मुक्त केला. ही भूमिका ज्यावेळेस मी म्हणलं घरी चाल फसलोय आपण, मार्ग आपला वेगळा आहे. मला हे सांगायचं आहे, आम्हाला थोडा धक्का सहन होत नाही. तुकोबारांनी मंबाजीबावांचे पाय चेपून दिले. क्रोध गेला, काम गेला. कसा काम गेला महाराज, जाई हो तू माते
न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. महाराज तैसे न हो म्हणजे कैसे न हो, विश्वामित्रासारखे न हो. सामान्य नाही आम्ही भसणार नाही. ही भूमिका तुकोबाराय सांगणार म्हणजे कामाची भूमिका, क्रोधाची भूमिका आणि लोभाची भूमिका, द्वेषाची भूमिका त्यांची गेली. कामणाई कामणाई कामनाही कामनाही कामणाई कामणाई कामनाही कामनाही झालो पोईरी कामा झालो पायरी कामा झालो पाहिजे कामा झालो पाहिजे कामा झालो पाहिजे कामा झालो पाहिजे कामा. हो कामना हे कामना हे कामना मग इच्छा माझ्या जीवनात कुठलाच काम राहिला नाही. ही तुकोबारायांची जर भाषा असेल, एवढ्यावर तुकोबाराय थांबत नाही. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळाशी करे सागरी तारिली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजी उपमान आढळी लोकी. भवसिंधुसी बांधिला से तुझेने, अनाथा दिना कारणे तो कयाने. तुका भासला मानवी वेशधारी, परी हालिला विग्रही निर्विकारी. स्वयं श्री हरी व्यापको सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनुमानवी दिव्य रूपीच नेली, न त्यागिता ते दिव्य लोकाशी नेली. निळोबाराय महाराज म्हणतात, ज्यांच्या सेवेमध्ये अंतिम टप्प्यामध्ये ब्रह्मांडाचा चालक येत असेल, प्रयाण काळे देवे विमान पाठविले. कल्लीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेवोनिया निजधामा गेले, निळामणे सकळ संता तोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. ही भूमिका जर तुकोबारायांची राहत असेल, ज्यांच्या ठिकाणी एवढं बलाढ्य भक्तीचं सामर्थ्य, ते तुकोबाराय हनुमंतरायाच्या ठिकाणी भक्तीची वाट का विचारतात ही शंका आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. गुरुवर्य पोपट महाराज सांगत असतात, अभंगामध्ये शंका, भांडणामध्ये डंका, पावसाळ्यात पंखा लावू नये त्या पद्धतीनं. पण शंकापूर्व पक्ष एकदा बळकट झाला का अभंग प्रवेश सोपा जातो. हे कीर्तनाचं मर्म आहे. ऐका ऐका, फार गोड आहे. तुकोबारायांच्या ठिकाणी एवढी उंची आहे, पण परमार्थातला नियम तुकोबारायांना माहीत आहे. कारण तुकोबारायांच्या ठिकाणी व्यापकता आहे. वेदाची निर्मिती एका गाथ्यामध्ये आणणारे तुकोबाराय, सामान्य नाही तुकोबाराय. वेदाचा तो अर्थ अम्माशीची ठावा, ही म्हणण्याची भूमिका कोणाची आहे? तुकोबारायांची. बळकट का असं आहे, तुकोबाराय सामान्य नाही. तुकोबारा येती संन्याशापासून, ब्रह्मचार्यापासून ग्रस्त्यापर्यंत, आबालापासून बालापर्यंत, ब्रह्मदेवापासून तर मुंगीपर्यंत सगळ्यांना गाथेमध्ये आणून ठेवतात. एवढी ज्ञानी तुकोबाराय. म्हणून तुकोबारायांना माहीत आहे, ज्ञानाच्या परंपरेमध्ये, भक्तीच्या परंपरेमध्ये, परमार्थाच्या परंपरेमध्ये आपण असलेल्या अधिकारसिद्धतेपेक्षा आपल्यापेक्षा त्या क्षेत्रामध्ये मोठं कोण आहे याच्याकडं बघून जर प्रवास परमार्थाचा चालला तर तो प्रवास उत्तमही होतो आणि मोठाही होतो, सोयीस्करही होतो. पण प्रपंचामध्ये तसं नाही. प्रपंचामध्ये खाली बघून प्रपंच करावा आणि परमार्थामध्ये आपल्यापेक्षा उच्च अधिकाऱ्याकडं बघावं, करावं. म्हणून तुकोबारांनी नजर टाकली, नाथरायांकडं पाहिलं,
ज्ञानोबारायांकडं पाहिलं, अगदी मच्छिंद्रनाथांपर्यंत तुकोबारांनी नजर टाकली. 100% भक्ती प्रांतामध्ये राधा राणी ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या आहेत. तुकोबारायांनी पाहिलं, अर्जुनही मोठा आहे, सगळ्यांकडं पाहिलं. पण तुकोबारायांची नजर विशेष हनुमंतरायाच्या ठिकाणी गेली का भक्तीच्या प्रांतामध्ये हनुमंतराय एवढं श्रेष्ठतम साधन ठिकाण कोणी मिळवलेलं नाही. म्हणून आपण त्यांना भक्ती विचारावी. पण भक्तीची ज्ञानाची मूळ परंपरा अशी आहे, अगोदर त्याला शरण जावं. म्हणून शरण जातात अभंगाच्या चरण शरण हनुमंता, चरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, चरण शरण हनुमंता, चरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंत तुम्हालो राम दूता, शरण शरण हनुमंत तुम्हालो राम दूता, तुम्हा आलो काय भक्ती त्याच्या वाटा, हनुमंता तुम्हालो राम दूता, शरण हनुमंता तुम्हालो राम दूता, तुम्हा आलो राम तुम्हालो राम दूता, काय भक्ती दादा वाटा, काय भक्ती दादा वाटा, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो राम दूता, तुम्हा आलो राम दूता, तुम्हा आलो राम दूता, हनुमंता तुम्हा आलो राम दूता, अशा पद्धतीनं शरण आलो. शरण शरणजी हनुमंता. दुरुक्ती दोष या अभंगामध्ये म्हणजे काय, दोनदा वचन कसं बोलले तुकोबाराय. शरण शरण जी, जिकार आदरार्थी. शरण शरणजी हनुमंता. बरीच गाणारी मंडळी जिकार घेत नाही, तालात बसत नाही ना, ते बसवावं लागतं. पण इथे घेतलंय बरं. आदरणीय पूजनीय भजन भीष्म, आम्ही ज्यांच्याकडे राहिलो, राहण्याचं सद्भाग्य मिळालं, पूजनीय बोधेबाबा. बोधेबाबांच्या दररोजच्या भजनामध्ये जर शनिवार असेल तर वाराचा अभंग यायचा. आणि जर एखादा विद्यार्थी जर म्हणला शरण शरण हनुमंता, बाबा लगेच थांबवायचे, तुझा भाऊ एक चुलता आहे म्हणायचे. अरे आदराने बोल, कोण आहे ते, विशेष आहे महाराज. अश्वत्थामा बलिरव्यासो हनुमानस्य विभीषणा, कृपः परशुरामस्य सप्तिता चिरंजीविणा. ही विशेष हनुमंतराय, चिरंजीव आहे, सामान्य का हनुमंतराय. म्हणून हनुमंतरायाचा जिकार लावला पाहिजे. जुन्या काळामध्ये, आत्ताचं नाही सांगा, जुन्या काळाचं 40 वर्षापूर्वी सासूजी, मामांजी, भाऊजी होतं का नाही. आपण कसं काय हो म्हणतात, मी 40 वर्षापूर्वी म्हणलो. हां, आपल्याला जी नाही, अहो नाही राहिलं तर जी कुठं राहिलं तुमचं. अये नाही राहिलं, अये नाही, अरे इकडे ऐका. कीर्तनकारांना असं वाटतंय की आम्हाला फुलांच्या पायगड्या आहेत, गळ्यामध्ये मोठमोठे हार आहेत, शाल श्रीफळ आहे, मानपान आहे, 100% आहे. मी मान्यच करतो. पण पुन्हा सांगतो, तुम्ही एखाद्या ठिकाणी कीर्तनाच्या ठिकाणी जर अर्धा तास लेट होऊन बघा आणि आपला एक माणूस तिथे फोन चालू करून ठेवा, मग आपल्याला कळेल आपली योग्यता काय आहे. हां, एक जण म्हणतो, पहिल्यांदा म्हणतो, अरे 9 वाजून गेले, महाराज कुठे. 9 वाजून 10 मिनटं झाले. हे कुठपर्यंत गाडी आली रे. 9 वाजून 20 मिनटं गेली. तो येत नसेल तर दुसरा उभा करा. ऐका, ते आदरण आहे. हनुमंतरायाच्या ठिकाणी आदर आहे. शरण शरणाजी हनुमंता. शरण कशाला. ऐका, आता आपला एक मुद्दा राहिला, त्याला स्पर्श करतो की प्रपंचामध्ये
छोट्याकडं पाहून करावा आणि परमार्थ मोठ्याकडंच पाहून करावा. हरिपाठ जर पाठ असेल आणि हरिपाठावरच जर आयुष्य मिरवत असेल आणि जर माझा हरिपाठ पाठ आहे आणि एखाद्याचा नाही आहे, ज्याचा नाही आहे त्याच्याकडं पाहून जर हा राहत असेल तर वाटोळ आहे त्या परमार्थाचं त्याच्या. मग त्याने काय करावं? ज्याचा हरिपाठ पाठ आहे त्याने, ज्याचा काकडा पाठ आहे त्याच्याकडं बघावं. ज्याचा काकडा हरिपाठ पाठ आहे त्याने नाट अभंग सर्व असणारे वाराच्या अभंग ही प्रकरणं ज्याचे पाठ आहे त्याला म्हणावं अरे कसं पाठ केलं. ज्याचं ते पाठ आहे त्याने मालिका पाठ केली का त्याच्याकडं बघावं. मग मालिका पाठांतरावाल्याने कोणाकडं बघावं? ज्याचा गाथा पाठ आहे. अरे भामचंद्रावर राहून गाथा मुखोद्गत केला, किती विशेष आहे, मग माझा होईल का हा प्रयत्न करावा. ज्याचा गाथा पाठ आहे त्यांनी पूजनीय वंदनीय आदरणीय प्रातस्मरणीय मोठे कदम माऊलींकडे बघायचं का माऊलींचा गाथाही पाठ आहे, ज्ञानेश्वरीही पाठ आहे. माऊलींनी कोणाकडं बघायचं? पूजनीय शांतीब्रह्म कुरेकर बाबांकडे बघायचं. पूजनीय कुरेकर बाबांनी कोणाकडे बघायचं? सद्गुरू जोग महाराजांकडे बघायचं. सद्गुरू जोग महाराजांनी कोणाकडे बघायचं? ज्ञानोबारायांकडं. ज्ञानोबारायांनी निवृत्तीदादांकडं. निवृत्तीदादांनी गैनीनाथांकडं. गैनीनाथांनी गोरक्षनाथांकडं. गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांकडं. आणि मच्छिंद्रनाथांनी असणाऱ्या व्यापक तत्वाकडं बघायचं. हीच परमार्थाची श्रेष्ठ परंपरा आहे हे तुकोबाराला माहीत आहे. म्हणून शरण शरणजी हनुमंता. आपलं उलट आहे. आपण प्रपंचामध्ये वरती बघतो आणि परमार्थामध्ये खाली बघतो. ही फार मोठी अडचण आहे. माझा 2 मजली 3 मजली बंगला झाला तर शेजारच्याचा पोटाचा विकार सुरू होतो. आणि इतका होतो तो स्कॅनमध्ये येत नाही, तो MRAमध्ये येत नाही, त्याचा रिपोर्ट कुठला डॉक्टर देत नाही. जोपर्यंत याचा 3 मजली होत नाही तोपर्यंत याचं पोट बरं होत नाही. सायकलवर जो चालला असेल ना त्याने मोटरसायकलला नका बघू. जो पायी चाललाय त्याच्याकडे बघा. पायी जो चाललाय ना, देवाने मला किमान हातपाय दिले चालण्यासाठी. ज्याला हातच नाही पायच नाही, पांगुळ झालो देवा नाही हात न पाय, त्याच्याकडे बघा. त्याच्याकडे बघा. त्याने कोणाकडे बघायचं? किमान मला मनुष्य योनीमध्ये येता आलं, किमान मला 84 लक्ष योनीमध्ये हे मृत्यूलोक पाहता आला, एवढे आभार माना. पण आपलं उलट आहे. आपण पायी असताना विमानाकडे बघतो. काही ऐशी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. कीर्तनकार ही आता नवख्या पोरांमध्ये मजा आहे. संस्थेतून सुटल्या त्यांना जर उमेश बुवा चैतन्य महाराज जर इनिवा, त्यांना ते नाही दिसत त्यांचे कष्ट, त्यांची इनिवा क्रिष्टा दिसते. ऐका, परमार्थ असू द्या वा प्रपंच असू द्या त्याच्यामध्ये कष्ट करावेच लागतात. विठ्ठल विठ्ठल पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, ही भूमिका आहे. हीच भूमिका आहे. म्हणून तुकोबारायांना माहीत आहे, तुकोबारायांची व्यापकता मोठी आहे. म्हणून तुकोबारायांना माहीत आहे का भक्तीच्या प्रांतामध्ये सर्वश्रेष्ठ सगळ्यांनी वंदनीय ज्यांना मानलंय ते हनुमंतराय. म्हणून शरण शरणजी हनुमंता. का वंदनीय मानलं? महाभारतीय युद्धामध्ये रथ सज्ज झाला. कोणाचा? अर्जुनाचा. त्या अर्जुनाच्या रथाच्या ठिकाणी भगवान परमात्मा सुदर्शन चक्रधारी होऊन बसले. खाली सुदर्शन चक्र ठेवलं, स्वतः भगवान परमात्मा पुढे सारथ्य करतायत. पण पुन्हा भगवंताच्या लक्षात आलं, अर्जुना थांब, अजून एक राहिले येण्याची. ध्वजस्तंभावरी वानरू तो हा मृत्युमंत शंकरू. म्हणले येऊ द्या त्यांना. कारण का? म्हणले ध्वजावर ते जर असतील तरच येशे, कारण येशे थोरविला मारुती. कारण हे प्रकरण आहे. ऐका, यशश्री औदार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जेत. म्हणून तो भगवंतो यशे थोरविला मारुती. विभीषण केला लंकापती औदार्य देऊनी कर्ण हाती कीर्ती दिगंती गाजविली. ज्ञाने उपदेशिला चतुराणना ऐश्वर्य वाढविला. अर्जुन वैराग्य शुका ते बोधुनी पूर्ण सनातन मिरविला. ही भूमिका 6 गुण 6 जणांना दिले. त्याच्यातला यश नावाचा गुण ह्या बाबाला दिलाय. म्हणून यशे थोरविला मारुती. ही भूमिका एवढी बलवानाची. म्हणून त्या बलाच्या ठिकाणी हनुमंतराय पहिलं शरण जातात. विठ्ठल विठ्ठल. सामान्य बल होतं का महाराज? राजा रावणाच्या समोर गेले पहिल्यांदा दूत म्हणून. आणि ज्यावेळेस राजा रावण म्हणला, अरे तुझी सुद्धा, हा हनुमंताची कीर्ती राजा रावणाने ऐकली होती. म्हणले, अरे तू, मी ऐकलंय तुझी कीर्ती, फार बलवान आहे तू, पण माझ्या ठिकाणचं बळ जेवढं आहे तेवढं तुझं नाही. हनुमंतराय म्हणले, हरकत नाही, नसेल. नाही नाही, असं नाही होणार, मग युद्ध करूया. हनुमंतराय म्हणले, वेळ कशाला घालवतो?
युद्ध करायचं, सैन्य घ्यायचं, मैदान पाहायचं, त्यापेक्षा एक युक्तिवाद करू म्हणले. हनुमंतराय म्हणले रावणाला, काय करू? एक मुष्टीप्रहार तू मला मारायचा आणि एक मुष्टीप्रहार मी तुला मारणार. हनुमंतरायाचा हा युक्तिवाद रावणाला पटला. रावण म्हणला वेळही जाणार नाही. रावण म्हणला मार. कोणाला म्हणले? हनुमंताला. हनुमंतराय म्हणले मी नाही मारत, अगोदर तू मार. रावण म्हणला का? म्हणले मी मारल्यावर तुझी वेळच येणार नाही. ऐका ऐका, हे बल कोणाचं आहे? एवढा आत्मविश्वास ज्यांच्या बाहुबलामध्ये स्वतःच्या बळावर आहे ते हनुमंतराय. बहिरंगाच्या अंगानेही बलवाने आणि अंतरंगाच्या अंगानेही बलवाने. खेळिया माझी हनम्या शाणा, कामची नाही तेथे क्रोधची कैसा तेथे कैसे भांडण रे. ही भूमिका हनुमंतरायची. काम काय सोपं आहे का? कामाचे निध्याये ब्रह्मकन्येशी धरू जाये, पराशरे काय केले दिवा भोगिली दुर्गंधा. मोठमोठ्यानं नागवणारा काम आहे, पण त्या कामाला आपल्या पायामध्ये बांधून फिरणारे हनुमंतराय. विठ्ठल 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 विठ्ठल. सामान्य नाही हनुमंतरायाचं बल. म्हणून पहिलं शरण त्या आंतरशत्रूला हरवलं आणि दुसरं शरण आहे बहिरंगातल्या शत्रूला सर्वांना हरवलं. महाराज, ज्या वेळेस राजा रावणाच्या लंकेमध्ये हनुमंतराय गेले तर रावणाच्या असणाऱ्या सर्व पत्न्यांचे सर्व कापडं संपवले होते हनुमंतरायाच्या पुच्छाने. म्हणजे ती शेपटी वाढत चालली ना, जळायची. आता 80,000 बायका होत्या, म्हणजे 80,000 कपाट. दिगंबर महाराज, मी कुठं जातो इकडे? तुमच्या संकटाला तुम्हाला लगेच असं वाटलं कबूल व्हावं लागेल महाराजांना. आम्ही काही त्या भानगडीत नाही कपाटाच्या, तुमचं तुम्ही बघा. ऐका, सर सगळे बिगर कपाटाचे का? काय बात केली मी पत्रिक. बापरे, विठ्ठल विठ्ठल वा. ऐका, गुरुवर्य बाबा म्हणतात, जर एका मातेचं कपाट जर उघडं केलं तर एक कापड दुकान एकाच घरात राहील, तरी सुद्धा दिवाळीला दुसरी साडी नवी घेणारच हा तिचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो ती मिळवणारच. ही भूमिका म्हणजे स्त्री आहे. ऐका, 80,000 बायका राजा रावणाच्या, किती साड्या, किती सर्व कापड गुंडाळे आणि आग लावली महाराज शेपटीला. हरी जाळी येली लंका, जाळी येली लंका, जाळी येली लंका, जाळी येली लंका. धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. दया माता नमस्कार, दया माझा नमस्कार. धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. दया माझा नमस्कार, दया माझा नमस्कार. ओ दाढी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी. महाराज, ही सामर्थ्य शक्ती हनुमंतरायाच्या बाहुबलामध्ये. सुषेण वैद्याने सांगितलं सकाळपर्यंत काय आली पाहिजे? वनस्पती आली पाहिजे. त्या ठिकाणी हनुमंतरायाने सुषेणाला वैद्य धर्म सांगितला आहे. किती हुशार होते. राजा रावणाच्या लंकेमध्ये आता डॉक्टर नाही होतं, पुन्हा साहित्य राहील. घरच उचललं आणि घर आणून ठेवलं. सुषेण वैद्य म्हणले मी विरोधकाचा उपचार करणार नाही. त्यावेळेस वैद्य धर्म सांगितला आहे हनुमंताने. कोणाला? त्या सुषेण वैद्याला. अरे वैद्याला धर्म नाही, वैद्याला फक्त पेशंट एवढीच एक जाते, त्याच्या पुढे रोगी आला तो त्याने बरा करायचा. म्हणून मला एका रुग्णवाहिनिकेच्या उद्घाटनाला बोलवलं होतं. मी तिथे सांगितलं
तुमची रुग्णवाहिका विज्ञानाची आत्ता, पण आमची अध्यात्माची रुग्णवाहिका रामायणामध्ये हनुमंतरायाच्या बरोबरीनं गेली. जगाच्या पाठीवर पहिली रुग्णवाहिका जी धावली तर ती कोणती? हनुमंतराय. गेले न द्रोणागिरी आणला. आता द्रोणागिरी का आणला? बऱ्याच लोकांना अशी शंका आहे, जर बुद्धिमताम वरिष्ठम कोण म्हणतंय? हनुमंतराय. शंका घेतली एका बुद्धिवाद्याने, जर तुम्ही हनुमंतरायाला जर एवढे बुद्धिमताम वरिष्ठम म्हणतात, मग त्यांना संजीवनी बुटी कळाली नाही का? पण त्यांना उत्तर दिलंय अध्यात्माने, तसं नाही हनुमंतरायाचं ठिकाण. हनुमंतरायाला वाटलं आज शक्ती कोणाला लागली? लखन भैयाला. युद्ध चालू आहे, रण भरलेलं आहे, आणि दररोज जर कोणाला जर अशी जखम झाली तर दररोज यायचं आणि द्रोणागिरी न्यायचं, औषध न्यायचे, तर औषधाचं दुकानच घेऊन जाऊ म्हणजे. हे हनुमंतराय लक्षात ठेवा. हनुमंतरायाच्या ठिकाणची बुद्धी विशेष आहे. ज्या वेळेस भगवती सीता मातेचा शोध करण्यासाठी निघाली ही मंडळी, हनुमंतरायाला सांगितलं जा अशोक वाटिकेमध्ये. संपतीने दुरून पाहिलं आहे बाबा तिथे. मग भगवती सीता मातेला भेटण्यासाठी जायचं. प्रभू मी निघालोय खरा, पण मला कळाली पाहिजे खरी सीता, कारण राजा रावण आहे, मायाबी सीतासुद्धा केलेल्या असतील. मग काय करा? प्रभूंनी सांगितलं हनुमंता, ज्या ठिकाणी राम स्वरूपाच्या वनस्पत्यासुद्धा राम राम म्हणत असतील तिथे माझी सीता असेल. पत्ता दिला. पुढे गेले. पुन्हा हनुमंतराय परत आले. म्हणले प्रभू मला कळेल आता रामरूपाने सीता आहे, पण भगवती सीता मातेला कसा कळेल का मी तुमचाच दूत आहे? पुरावा. मग दिली अंगठी. तेव्हापासून अंगठीला विशेष मान आहे. हां, तेव्हापासून अंगठीला विशेष मान आहे. हाय हाय नाही हां ठीक आहे ना, घरी ठेवून आले हरकत नाही. ऐका अंगठी दिली आणि नाही त्यांनी टेन्शन का ठेवलं नाही, रिकामा आपल्याला वनवास नको. ऐका, अंगठी घेतली, घेऊन निघाले. पुन्हा परत माघारी आले. आता काय राहिलं? म्हणली निरोप नेमकी काय देऊ? म्हणली एवढंच सांगा का प्रभू माझ्या रूपाने आलेच आहे, काळजी करण्याचं कारण नाही. हनुमंतराय म्हणजे बुद्धी प्रवर्गातली अतिशय उच्चतम भावना, मनाच्या गती वाऱ्याच्या गतीपेक्षा ज्यांची गती विशेष आहे असे हनुमंतराय. अशा हनुमंतरायाचं विशिष्ट बलवैर अंगाचं आहे. अहिरावणमय रावणाने राजा प्रभूंना नेलं तेव्हा देवीचं स्वरूप होऊन कोण प्रगट झालं? महाराज स्वतः हनुमंतरायच झाले. महाराज सीतामातेचा शोध काय घेतला, द्रोणागिरी आणिला, हे सगळे प्रकरण जर पाहिले अशक्य त्या गोष्टी हनुमंतरायाच्या जीवनामध्ये घडलेल्या आहे. म्हणून दुसरं शरण. आता हे झाले पहिले प्रकरण. अजून का शरण? एक हनुमंतराय देव आहे म्हणून देवाला शरण, आणि तेच हनुमंतराय संत आहे म्हणून संताला शरण. विठ्ठल कसे देव आहे? ज्यावेळेस राजा दशरथाला पुत्रप्राप्ती नाही, वनामध्ये गेले, बाण मारला, श्रावण बाळाला लागला. श्रावण बाळाच्या आईवडिलांनी शापित केलं. पुन्हा परत आले. वशिष्ठ मुनींच्या आज्ञेनं पुन्हा यज्ञाची तयारी केली. देवांगणा हाती आणाविला शृंगी, यज्ञ तो प्रसंगी आरंभिला. यज्ञ सुरू झाला. यज्ञातून पायस आलं, पायस निर्माण झालं. कौशल्य माता, सुमित्रा माता आणि कैकई मातेच्या हातावर पात्र ठेवलं. कैकई माता रुसली आणि विलंब करिता विघ्न ओढवेल. परिणाम काय झाला? पिंडघारीने झडपिला, पिंडघारीने झडपिला, पिंडघारीने झडपिला, पिंडघारीने झडपिला. अंजनीने तो सेविला, 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 अंजनीने तो सेविला. पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, ऋषमुख पर्वती अंजनी तप करी. महाराज ही सामान्य घटना नाही. म्हणून त्या ठिकाणी असणारं पायस पात्र प्रभू रामचंद्र जसं दैवताचा भाग, त्याच्यातलाच एक भाग हनुमंतराय म्हणून देवतांच्या यादीमध्ये हनुमंतराय. आणि तेच हनुमंतराय संतांच्या स्वरूपामध्ये कसे
का असणाऱ्या सकल संतांनी आपले वरिष्ठ हनुमंतराय मांडले, म्हणून सकल संतांच्या यादीमध्ये सुद्धा हनुमंतराय. म्हणून शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. हे रामाच्या दूता. दूता ही परिचय कारण दास्यत्व निकट हनुमंत वै गेली, म्हणून देखिले रामचरण. ही शुद्ध भूमिका दास्यत्वाची निर्माण करून दूताचं काम विशेष ज्यांनी पार पाडलं असे हनुमंतराय. म्हणून रामदूता हा परिचय. माता शरणांगती झाली. रामाच्या दूता ही आदरयुक्त भाव वापरल्यानंतर कशासाठी तुकोबारा एवढी शरणांगती स्वीकारतात? अभंगाचं दुसरं काया भक्तीच्या जवाटा, 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 काय 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 भक्तीच्या भक्तीच्या जवाटा, काय भक्तीच्या काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. काय हा प्रश्न विचारलाय. काय भक्तीच्या त्या वाटा. शास्त्रामध्ये काय हा शब्द बहुअंगाने आला. कधी उद्धारवाचक येतो, कधी हीनवाचक येतो, कधी आदरपूर्वक येतो, कधी आश्चर्यवाचक येतो. हा या ठिकाणी आला तो प्रश्नार्थ. काय न पुसका पद्मिनीचे सोहळे हीनवाचक आलाय. काय माय गेली होती भूतापाशी हीनवाचक. संतांना राग ज्या वेळेस होतो, हीनता येते त्यावेळेस काय कायच शब्द आहे आणि वेगवेगळ्या अर्थाने. काय मी उद्धार पावीन उद्धारवाचक. उद्धार माझा उद्धार झाला पाहिजे. काय हे खंडईल कर्म पारोशेतील धर्माधर्म कासयाने कळेल हे वर्म म्हणून बहुश्रम वाटत असे. काय हा शब्द तिथे उद्धारवाचक आहे. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले ही भूमिका आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. प्रश्न पडला तुकोबाराने ह्या अभंगात. काय सांगू आता. ज्यावेळेस एखादा प्रश्न विशेष येतो काय सांगू आता. म्हणजे एखादी न घडणारी घटना जेव्हा घडते काय सांगू. काय हा शब्द विशेष अंगाने येतो.
एका गवळणीला आश्चर्यवाचक आला होता. गोपिका पाण्या निघाली, पाण्याला गेली, ती यमुनेच्या तीरावरून माठ भरला, घागर घेतली, निघालेली असताना समोरून या ब्रह्मांडाचा मालक सुंदर ते ध्यानंदाच्या अंगणी गोपाळ गवळणी खेळता ती. तो भगवान परमात्मा डोहीवर त्याने मुकुट धारण केलेला आहे मोराचा, आणि असा देव तिने पाहिला आणि तिला आश्चर्य झालं महाराज. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते ग. अपेक्षित होतं विठ्ठल विठ्ठल. अरे जात होते यमुना पानिया, वातेत भेतला सावला, डोईवल टोपी मयूल पुच्छाची, खांद्यावली कांबला. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते ग. तेने माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली, पलता पलता गतलून पलली, डोहीची घागल फुतली. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते ग, काय सांगू तू ते बाई, काय सांगू. माझे गुलगे फुतले, मग मी ललत बतले, ते कोणाले शालंग पाणी, मला पोताती धलले. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते ग. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. बरेच मंडळी म्हणशील महाराज नेमकी बिघडला काय अचानक. हे हसत होते मागचे मला सगळे, कारण त्यांच्या वर्गात गेलो होतो ना मी. मादे गुलगे फुतले, मग मी ललत बतले, ज्ञानोबरायांची गवळणी. ऐका, बोबडे बोल ज्या वेळेस भूमिका बदलतात. कारण का आश्चर्य झालं. जो देव दुर्लभ आहे तो मला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर दिसावा, आश्चर्य झालं. जी गोष्ट न मिळणारी आहे तर जर ती मिळाली तर आश्चर्य होतं. त्यावेळेस काय सांगू तू ते. पण प्रश्न पडलाय तुकोबरायांना, काय भक्तीच्या त्या वाटा. महाराज तुमच्या ठिकाणी जी भक्तीची वाटे ती आम्हाला तुम्ही दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाबाव्या सुभटा. भक्ती हा जो प्रांत आहे बोलण्यासाठी सोपा आहे तसा अवघडही आहे. म्हणजे काय काय भूमिका आहे भक्तीची. आम्ही ज्याला भक्ती मानतो ती भक्तीची अंगणवाडी आहे. भक्तीचं स्वरूप मोठं आहे. म्हणजे काय, कपाळाला गंध लावणं, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं, पंढरीच्या आळंदीच्या वाऱ्या करणं, आम्ही याला भक्ती समजलो. पण गुरुवारी राऊत बाबा म्हणतात ही भक्तीची अंगणवाडी आहे. कारण का, आपण त्यावेळेस प्रवेश केलेला असतो. पण भक्तीची उंची पहिल्या दिवशी ज्यांची कीर्तन सेवा झाली, आदरणीय पूजनीय माऊली महाराज, त्यांच्याकडं जे आहे याला भक्तीची उंची म्हणा. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे कोण जाणे कोणा घडे उपासना. मला याही ठिकाणी सांगू नाही शकत. कोणी त्या क्षेत्रामध्ये असेलही तो भावना, आपल्याला कोणाची साधना नाही सांगता येत. कधी कधी अशी फसवणूक होती महाराज. एखाद्या महात्म्याकडं बहिरंगाने जर पाहिलं तर आपल्याला वाटतं काहीच अधिकार नसेल. पण ज्या वेळेस आपण त्यांचं महत्त्व जाणतो तर सगळ्या विश्वामध्ये त्यांचा अधिकार मोठा असतो. अशा सुद्धा रोकडोबा दादा वारकरी जर रस्त्याने कोणी पाहिले तर काहीच वाटत नव्हतं. पण रोकडोबा दादाचा अधिकार असा होता, गुरुवारी बंडा दादा त्यांना साष्टांग दंडवत घालत होते. विठ्ठल भक्तीमध्ये 6 अवस्थेमध्ये मलिन अवस्था येते. कपडे कसे तरी असतात, ती आसनं वेगळं आणि अन्न वेगळं. बरं नाही घालायचं नाही, ते नाही करायचं. गुरुवारी उल्हास बाबांचे शब्द आहे, उगच मलिन अवस्था आणायची नाही. आपल्याला जर बेस्ट राहा वाटत इस्तरीचे कपडे घाला, पण कडक राहा, काही प्रॉब्लेम नाही. ती अवस्था आहे ती येते. अन्न वेगळं. गुरुवारी कुरेकर बाबा फार गोड पाठात सांगतात, अवस्था आणल्यावर काय होतं म्हणले, बिघाड होतो. सांगू का काय उदाहरण दिलं होतं त्यांनी. कपडे त्यांनी पाठामध्ये एकाने कपडे त्याच्या जीवावर येत असेल दररोज धोतर धुणे वगैरे. आळंदीमध्ये काही आव्हान असतात, आर्यच असतात, आपल्याला धुवा लागतात. ऐका, ते कपडे त्याला धुण्याच्या जीवावर आले. मग मित्राने विचारलं, अरे स्वच्छ येत जा की.
कारण नियम आहे महाराज, बहिरंग जेवढा स्वच्छ अंतरंग तेवढा स्वच्छ होतो. बहिरंगाची शक्ती मानली बरं शास्त्रामध्ये. त्याला गौणत्व कधी आहे, जर बहिरंग विशेष आहे पण अंतरंग काहीच नसेल तर त्याला गौणत्व आहे. पण अंतरंग विशेष आहे, बहिरंग विशेष राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही, हरकत नाही. आता या ठिकाणी असे मळके कपडे घातलेले होते. त्याला म्हणलं काय रे, तो म्हणला मी सध्या अवस्थेवर आहे. काय शब्द आहे, मी सध्या अवस्थेवर आहे म्हणे. आणि नेमकी गुलाबजामची पंगत होती संस्थेत दुपारची, आणि पंगत सुरू झाली. ज्याला तो बोललेला होता ना अवस्थेवर आहे, तो वाढत वाढत आला आणि त्याच्यापासून सरळ निघून गेला. त्याला वाढलेच नाही. तो म्हणला ते म्हणले वाढत नाही. तो म्हणे का, तू तर अवस्थेवर होता म्हणले. म्हणजे तुला ह्या जगात काही कळालं नाही पाहिजे. महाराज बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. आमचे राम महाराज म्हणून होते, डेंजर होते ते एक दिवस संस्थेमध्ये जेवण करताना म्हणले महाराज, म्हणजे ज्यांच्याकडं सेवा होती ते त्यांच्यावर बिघडले. म्हणले मीठच टाकलं नाही तुम्ही भाजीमध्ये. म्हणलं अरे रामा, काय खातो आम्ही, कसं या सांगाती. मला हे बोलताना बरं वाटलं. राम खात होता, त्याला आणली, त्याला राग आला, त्यांनी ते खाऊन घेतलं आणि मी जेवणाला बसलो. त्याने ग्लासभर पाणी आणलं, माझ्या ताटात ओतलं, खा म्हणे आता. कळलं का? हां, मी त्यांना काय म्हणलो, मी सहज, त्याला मीठ कमी पडलं, त्याला राग आला. मी त्याला म्हणलो काय खातो आम्ही, का साय सांगाती. तो म्हणे सांगायला सोपं वाटला, जेवणाला बस. मला काय माहिती जेवणाला काय करणार आहे हा. मला वाटलं वरून मीठ टाकेल, पण मीठ नाही, तिने पाण्याचा ग्लास टाकला. मला म्हणे हा काला खायचा आता, आणि मग म्हणायचं काय खातो आम्ही. बोलणं वेगळं आणि भक्तीच्या प्रांतात वागणं वेगळं. म्हणून भक्ती ही विशेषतम उच्चतम अवस्थेला जाण्यासाठी एक अवस्था लागते. ज्ञानोबराय म्हणा, अवश्य अव्यंगनिज धाम माझे. असणाऱ्या सर्व संघाचा परित्यागाची भूमिका जोपर्यंत आपली समर्पित भावाने बनत नाही, भक्तीमध्ये प्रवेश नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही कंपन्या चालवा, तुम्ही नोकऱ्या करा, तुम्ही शेती करा, तुम्ही दिंड्या काढा, तुम्ही मठ स्थापन करा, पण अंतकरणातला भाव त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याशी जर ते कनेक्शन रत नसेल तर ते सर्व एका बाजूला पडतं आणि मग देव आपली परीक्षा पाहण्याला तयार होतो. पण जर आपण करताना कर्म आपले काही व्यावहारिक काही माहीत नाही, पण जर कनेक्ट तिकडं जर असलो तर देहाने संसार होतो आणि चित्ताने परमार्थ होतो. ही उच्चतम अवस्था भक्तीची सांगितली आहे. मग त्या भक्ती अवस्थेला तुम्ही आम्हाला सांगा काय भक्तीच्या त्या वाटा. महाराज तुकोबरायांची एवढी मोठी भक्ती होती ना, अजून कुठली वाट विचारायची होती. प्रकरणे रामायणामध्ये भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय प्रकरण आहे महाराज. राम दरबार भरला, लंका जिंकून आले, झाले रामराज्य. काय होणे आम्हाशी, धरणी दरी पीक गाई ओळल्या म्हशी. राम वेळो वेळा आम्ही गाऊ दळिता कांडिता जेविता गे बाई. राजदंड प्रभूंनी हातात घेतला. विश्वामित्र वशिष्ठ नल नील जामुवंत हनुमंत सर्व उभेत. प्रभू राजसिंहासनावर भगवती सीता माता आहे, लखन भैया आहे, भरतजी शत्रुघ्नजी आहे, शतकीर्ती मांडवी उर्मिला आजूबाजूला बसल्या आहेत. कौशल्या कैकई माता आणि सुमित्रा माता राजमाता म्हणून घोषित बसलेल्या भरलेल्या राजदरबारामध्ये सर्वांना सर्व दान चाललं आहे. कोणाला सोनदान आहे, कोणाला भूमिदान आहे, कोणाला वेतनदान आहे, कोणाला भरपूर दागिने दान आहे. हनुमंत एका कोपऱ्यात होते. प्रभूंना मा विचारतायत, प्रभू सगळ्यांना सर्व दिलं, त्याला मी देऊ शकत नाही, मी असमर्थ, तुला देता आलं तर बघ. मी नाही देऊ शकत म्हणले त्याला, कारण तो एका उंचीवर उपकाराच्या बाबतीमध्ये मी त्याला काही देऊ शकत नाही. त्यावेळेस जिथे माणसाची बुद्धी संपते तिथे कोणाची सुरू होते. असा तुमचा स्वतंत्र ज्याचा त्याचा अनुभव आले अंगा. ते या जगात येत असे तेव्हापासून आहे. बघा ना तुम्ही, जेव्हा माणसं प्रपंचात थकतात ना, त्यावेळेस घरातून आवाज येतो, घाबरू नका, अजून कोण आहे, मी म्हणजे ब्रह्मच असतं मागं आपल्या म्हणजे तुमच्या. ऐका ऐका, ज्या वेळेस तो शब्द येतो ना, हो खरंच आहे बरं, प्रपंचातली भूमिका माना अथवा नका. ज्यावेळेस एखादा माणूस कर्जात जातो, कधी माता भगिनींचा सगळ्यात जीव सोन्यात असतो, पण ज्यावेळेस आपला मालक कुठं अटकलेला पाहते त्यावेळेस गळ्यातलं मंगळसूत्र सोडून सगळी माता नवऱ्याच्या ताब्यात देते. हे मोडा पण थक्क होऊ नका, ही भूमिका सांगितली मी. तुम्ही वेगळ्या भूमिका नका जाऊ. हां, सीतामातेच्या मनात आलं आणि मातेनं गळ्यातला नवरत्नाचा रत्नजडित हार घेतला, हनुमंतरायाला प्रदान केला. हनुमंता हा घे म्हणले माझ्याकडून. अरे राजा जनकाने माझ्या वडिलांनी दिलाय, मिथिलेचं दान आहे म्हटले हे.
प्रभू हनुमंताने घेतलं आणि दाताखाली कडकड 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 हा असं लवकर पाहिजे होते म्हणजे एवढ्या लेट कुठं वाजून दात पुढं गेले कडकड ऐका ते वाजले आणि टाकलं. हनुमंतरायाची जात काढली बा सीतामातेनं जागेवर. ते म्हणले अरे नवरत्नाचा हार दिला आणि जातीवर गेला ना सगळे दाताखाली चावले. त्यावेळेस हनुमंताने उत्तर दिलं म्हणले मा ज्याच्यामध्ये राम नाही ते आमच्या कामाचं नाही. त्यावेळेस वशिष्ठजींनी हा मुद्दा पकडला. का पकडला? कारण विश्वामित्रांचं दर्शन घेतलं होतं, वशिष्ठजींचं घेतलं नव्हतं कोणी, हनुमंताने. नारदांनी कळ लावलेली होती. त्यावेळेस हनुमंताला पकडलं मुद्द्यामध्ये आणि हनुमंताला विचारतात वशिष्ठजी, हनुमंता ज्याच्यामध्ये राम नाही ते कोणाच्या कामाचं नाही, तुझ्या कामाचं नाही. मग जडत्वाच्या पंचमहाभूताच्या ह्या देहामध्ये राम जर नसेल तर हाही देह कामाचा नाही. हनुमंतराने उडीच घातली राजदरबारामध्ये. कोण म्हणतं म्हणले राम नाही? म्हणले मी म्हणतो. बघायचं आहे हनुमंतरायाने आपली छाती रुधन की माझ्याकडे नका बघू, बटनाला हात नाही लावणार मी. तुमच्या मनात तेच एकदा म्हणजे फाडायचं नाही तेच नाही 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 हे चुकून नाही करणार मी एवढा हात दूर धरलाय. हनुमंतरायाने छाती फाडली, रुदन केलं छातीचं आणि संपूर्ण असणाऱ्या दरबाराला राम दरबाराचं दर्शन दिलं. ही हनुमंतरायाच्या भक्तीची उच्चतम भावना आहे महाराज. आणि हे बघण्यासाठी तिथे वालीपुत्र अंगद म्हणजे तुकोबरायांची भूमिका होती. हनुमंतरायांच्या ह्या पराक्रमाला तुकोबरायांनी पाहिलं होतं म्हणून त्या ठिकाणी विचारतात काय भक्तीच्या त्या 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 हे दर्शक सर्वनाम आहे. त्या म्हणजे मी जे पाहिलं ना त्या वाटा मला दाखवा कोण मज दावाव्या सुभटा. हे सुभटा हे पद आहे. म्हणजे काय? म्हणजे पद्म वानरांना किंवा पद्मसंख्येला जो एकटा संकल्पाने हरवतो त्याला सुभटा म्हणलंय. जसं वीर, परमवीर हे जे पद आहेत, रणवीर म्हणजे तो नाही क्रिकेटमध्ये, रणवीर हे पद आहे. म्हणजे रणामध्ये जो चालतो, नरशार्दूल हे पद आहे. जो वाघासारखा लढतो तसं सुभटा हे पद आहे. हे सुभटा तू ह्या असणाऱ्या रणसंग्रामामधला सर्वश्रेष्ठ असणारा बलाढ्य असा महायोद्धा आहे. म्हणून काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. कारण का भक्तीच्या प्रांतामध्ये दोन नियम असे, त्याच्यामध्ये भक्ती करत असताना शूरताही लागते आणि धीरताही लागते. ते तुमच्याकडं पाहून शिकावं अभंग. शूर आणि धीर, शूर आणि धीर, शूर आणि धीर, शूर आणि धीर,
स्वामी काजी किंवा स्वामी कार्य पैसाधर. तुम्ही शूर आहात, तुम्ही धीर आहात. भक्तीमध्ये शूरता लागते आणि धीरता लागते. प्रपंचामध्ये सुद्धा शूरता लागते आणि धीरता लागते. एकाच अंगाचे जरी दोन शब्द आहे पण अर्थ भिन्न आहे. शूर वेगळा आणि शूराच्या ठिकाणी धीर असणं वेगळं. सर्व शूर असतात पण सर्व शूर धीर नसतात. म्हणजे शूर एक दोन शब्दात सांगतो, वेळ संपली. छत्रपती संभाजी महाराज रणांगणामध्ये उतरल्यानंतर शिव तांडव करतोय असे तलवार चालवायचे. दोन तलवारी चालायच्या महाराजांच्या. औरंगजेबाचा मुलगा त्यांच्याकडे आला होता, दूर डोंगरावर जाऊन बघत होता. म्हणले महाराज दिल्ली दरबारातला माझा जन्म आहे पण असा नरवीर लढताना मी पाहिलेला नाही. त्यांच्या मुलांनी दिलेलं त्यांना एक किताब आहे, ऐका. सामान्य घटना नाही महाराजांच्या जीवनामध्ये, पण आता ही झाली शूरता, आता धीरता ऐका. पण असा राजा ज्यावेळेस शत्रूच्या छावणीमध्ये पकडला जातो, 40 दिवस धर्म बदलण्यासाठी मरणप्रांत यातना दिल्या जातात. एवढ्या यातना दिल्यानंतर धर्माविषयीची काकणभर सुद्धा निष्ठा ढाळत नाही, ढासळत नाही. याला धर्माची धीरता म्हणतात, ते लक्षात ठेवा. ही भूमिका आहे, हो, याला धीरता म्हणायचं. तसं भक्तीमध्ये आम्ही टाळ गळ्यामध्ये घेतला, तुळशीची माळ घातली, भक्तीला सुरुवात केली. गोड गातोय आम्ही, गोड वाजवतोय आम्ही, गोड कीर्तन करतोय, आनंद आहे, दिंड्या पताका चालल्या आहे. पण प्रपंचामध्ये किंवा जीवनामध्ये एकदम विघातक एखादी घटना येते आणि देव नकोसं वाटतो, त्यावेळेस त्या देवावरची तेवढीच निष्ठा, याला धीर म्हणायचं. हां, काही सामान्य घटना आहे का? महाराज संतांच्या ठिकाणी देवनिया जीव वडिले साधेला ठाव. महाराज पूजनीय वैकुंठवासी धोंडा महाराज देगलूरकर म्हणजे नाना, पूजनीय चैतन्य महाराजांचे आजोबा, महाराजांच्या पूजनीय भानुदास बाबा देगलूरकरांचे मोठे बंधू म्हणजे धोंडा महाराजांचे चिरंजीव चातुर्मासाला असताना वारले अपघातामध्ये. बरोबर, त्या घटनेत मी तर म्हणतो तुम्ही असाल, म्हणजे ते आठवत असेल तुम्हाला. ऐका, आता घटना सांगतोय. त्यांच्याकडं नेहमी देगलूरकर घराण्यामध्ये चातुर्मासामध्ये काहीही प्रसंग पडला, पंढरी सोडायची नाही. मुलगा गेला महाराज, मुलगा स्वतःचा मुलगा गेला तरी नानाने सांगितलं अंत्ययात्रा करा, आम्ही पंढरी सोडू शकत नाही. हा भक्तीतला धीर आहे, लक्षात ठेवा. याला धीर म्हणतात. महाराज आपण सांगू का, आपलं सांगूच का? मेवणीचं लग्न होतं एकाच्या, मोठे दाजी गेले लग्नात. एकादशीच्या दिवशी लग्न होतं. दाजी वारकरी होते, दाजी कीर्तनकार वारकरी होते, हे सांगायचं आहे मला. आणि गेल्यानंतर जेवण केलं नाही आणि स्टेजवरून पाहिलं बा मेवणीनं आणि एकानं जाऊन सांगितलं. ते म्हणले का रे तू उपास सोडणार नाही का? म्हणले सोडूच शकत नाही. म्हणले बरं, आता ही जी मधली मंडळी डेंजर असते. म्हणले नाही सोडणार, नाही सोडणार. तो गेला, नवरीच्या कानात सांगितलं. सगळे जेवले पण दाजी नाही जेवले. नवरी खाली आली, मोठे दाजी म्हणले दाजी इकडे या. बोलवलं, काय जेवण का नाही केलं? म्हणले बाई मला उपवास आहे. म्हणले दाजी वर्षाच्या एकादशी किती? म्हणले 24. आत्तापर्यंत किती वर्ष धरले? म्हणले 40 वर्ष. 40 वर्ष तुम्ही एकादशी धरल्या, कधीच सोडल्या नाही? म्हणले नाही सोडल्या. अहो 40 वर्ष एकादशी आल्या आणि पुढे आहे तोपर्यंत येत राहतील, पण माझं लग्न पुन्हा होणार नाही. बघता काय दाजी पोटभर जेवला. हा आपला भक्तीतला कमजोर धीर आहे. मला हे सांगायचं आहे. आपला सोमवार जर चांगले पदार्थ असले तर 3ला सुटून जातो. पदार्थावर आपला उपवास सुटतो. हा आपला काय आहे? धीर आहे. असा धीर भक्तीत कामाचा नसतो. तुकोबारायांच्या बाबतीमध्ये दुष्काळी अटीला द्रव्य निलामाण एक श्री अन्न अन्न करता मेली. विघातक असे प्रपंचामध्ये संतांच्या प्रसंग आले, भक्ती ढळली नाही. तसं हनुमंतरायाच्या जीवनामध्ये भरपूर प्रसंग आले, आणि शूर आणि धीर. काय धीरता होती? राजा रावणाच्या मरणाचा बाण त्याच्या भात्यातून आणणं हा त्यांचा धीर आहे. आणि शूरता लंका जाळणं आहे, हे लक्षात ठेवा. भक्तीच्या प्रांतामध्ये अखंड चिरंजीव होऊन शेवटपर्यंत आजही आत्ताही हनुमंतराय ह्या कीर्तनात आहे. ही त्यांची धीरता आहे, शूरता आहे. म्हणून आमच्याही जीवनामध्ये ते द्या, शूर आणि धीर. स्वामी कार्या किंवा काजी पैसादर सेवा कशी करावी? तनु म्हणू जिभे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. महाराज हनुमंतांनी अशी सेवा केली का सेवेच्या प्रांतामध्ये ते मोठे झाले. म्हणून